गणपती शरण डोळ्यात पाहिन रूप तुझे आनंद पूजन भावे ओवाळी म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनेन्द्रिया वा बुधात्मा वा प्रकृती स्वभा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे नवसाई देवीचा उदो उदो रावसाहेब, ह्यावेळी वेळात वेळ काढून सहकुटुंब सहपरिवार आरतीला आलात. काही विशेष कारण आहे का? नवीन पक्षाची स्थापना केलेली आहे, त्या पक्षाला बळ मिळावं, त्याला यश मिळावं म्हणून देवीकडे गारणं घालायला आलं. देवी तुमचं ऐकते असं सगळे म्हणतात. बोला, काय गाणं घालू देवीला? हेच की आमच्या पक्षाला यश मिळू देत, आमच्या हातनं गावाची खूप सेवा होऊ देत, दसऱ्याला कार्यकर्ता मिळावा आहे तो यशस्वी होऊ देत. हे सगळं तुमच्या भाषेत सांगा देवीपर्यंत आमचं गारणं. काळजी करू नका तुम्ही. अहो, देवीचा आशीर्वाद तुमच्यावर आहेत. तुमच्या वतीनं देवीला मी गाणं घालतो. अगदी तुमच्या मनासारखं करेल नवसाई. येतो. रावसाहेब, तुम्ही गावच्या कल्याणासाठी नवा पक्ष उघडला, तेव्हा आमच्या समध्यांकडून तुम्हाला अभिनंदन. कधी बी काय बी गरज लागली, मदत लागली, कामाची सांगा, आम्ही समध्या येऊ. वा, तुम्ही सगळ्यांनी इतकं पाठिंबा दाखवला तर आम्हाला एकदम बळच आलं. असाच पाठिंबा ठेवा. थँक्यू. वसुंधरा, तुमच्या मनामध्ये कल्पना आलेली आहे. पंचकृषीतल्या महिलांचा खूप पाठिंबा आहे आपल्याला, तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा मनात आहे. मी काय म्हणतो, या नवरात्रामध्ये महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करा. आपल्या विरोधकांना पण जर कळू देत आपल्याला महिलांचा पाठिंबा किती आहे. तुम्ही म्हणाल तसं मी लगेच तयारीला लागते. मोठे मालक, ही जबाबदारी ना तुम्ही माझ्यावर सोडा. काय गावातल्याच नाही तर समध्या पंचक्रोशीतल्या बायकाच्या पकडून आणतं. तुझं हे टॅलेंट मला माहितच नव्हतं. आधी जी कामं सांगितली ती तुझ्याच्याने होत नाही आणि नवीन नवीन कामं करायला पुढे पुढे धावतोस तू. तुझ्या लायकीनं ते पंचायत समितीमध्ये चहापाणी देण्याचीच आहे, कळलं ना? आता आल्यास ते काम करते. मंदिराबाहेर चपला अस्तव्यस्त पडलेल्या आहेत, सगळ्या भाविकांना त्रास होतोय. तू त्या चपला नीट लाव आणि ते तरी काम धड कर. चला. अरे काय बघतोयस? प्रताप, मी एक काम करते. आपल्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आणि गावातल्या इतर बायका या सगळ्यांची मिळून एक यादी तयार करते. म्हणजे आपल्याला कळेल नक्की किती बायका येणार आहेत हळदी कुंकवाला. आणि आपल्या गावातल्या शेतकरी महिला आणि तुझ्या पतसंस्थेतल्या काही मैत्रिणी ओळखीच्या आहेत, त्यांना पण बोलव ना. चालेल, पण मग कधी करायचं आपण? हा, तेच मी रावसाहेबांना विचारतो त्यांना कधी वेळ आहे आणि मग आपण तसं ठरवूया. चालेल, पण हा कार्यक्रम छान मोठा झाला पाहिजे. हो हो हो. काय रमा? कार्यक्रम तर मोठा झालाच पाहिजे, पर काय ग, काय झालं? बोल ना. लहान तोंडी मोठा घास घेते बाईसाहेब. पर एक सुचवू का? हे बघ, जे काही तुझ्या मनात असेल ना ते स्पष्टपणे सांग. बाईसाहेब, हळदी कुंकवाचा समारंभ आणि रावसाहेबांचं औक्षण हे करून कार्यक्रम चांगलाच होणार आहे आणि बातमी पण होईल. पण यातनं जनसेवा होणार आहे का? आता पक्ष मोठा झाला पाहिजे, म्हणजे समाजसेवा झाली पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे. म्हणजे नक्की काय आहे तुझ्या मनात? बाईसाहेब, मला फक्त एवढंच म्हणायचंय की या नवरात्रीत आपण एक संकल्प करूयात. गावातल्या गरजू बायकांसाठी एक स्वयंरोजगार केंद्र सुरू करूयात का?
नाही म्हणजे यातून बायकांना कामं पण मिळतील आणि त्यांच्या संसारात पण मदत होईल. बाईसाहेब, मी अशा कित्येक महिलांना ओळखते ज्या उत्तम कारागीर आहेत. काहींना लोणचं पापड छान बनवता येतात, काहींना शिवणकाम चांगलं जमतं. दुपारपर्यंत आपली समधी कामं संपून आता बायका स्वतःसाठी येळही काढू शकतील ना, आणि त्यातूनच 2 पैसेही कमवू शकतील. ठीक आहे, मग आता हेच ठरवूया. हळदी कुंकवाच्या निमित्ताने हे केंद्र सुरू करूया, म्हणजे महिलांना मदत होईल आणि रावसाहेबांचं औक्षणही करूया. मी रावसाहेबांशी बोलते ह्या बाबतीत. ठीक आहे, आलेच. जी, तुमच्या कल्पना तुमच्या इतक्याच सुंदर असतात आणि हळूहळू तुम्ही राजकारणात प्रवेश करता की काय? छोटे मालक, कशाला उगाच चेष्टा करताय? आणि तसं बी माझ्या मनात असं काय बी नव्हतं, आणि मला हे समजा कधी जमणार बी नाही. हो, जमेल जमेल. असं म्हणतात की राजकारण खूप वाईट आहे म्हणून, पण तुम्ही जर राजकारणात आलात तर राजकारणाला सुद्धा सुंदर बनवाल. बरं चला, मला काम आहे. तुम्ही आठवणीनं खाऊन घ्या आणि दूध बी प्या. नाही म्हणजे दूध पितो मी, पण मला काही खायला नकोय. हो, असं काय करताय? हल्ली तुम्ही काहीच खात नाही आता? नाही, हा ते नवीन डाएट प्लॅन सुरू केलाय ना, त्यामध्ये ह्याला काय अर्थ आहे छोटे मालक? ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता खायला घ्या बरं. रमा ऐका माझं, मला खरंच काही खायला नकोय. मी दूध पितो ना, दूध पितो. हे बघा. सावकाश. अहो जरा सावकाश. बस आलोच, फ्रेश होऊन येतो. अहो पण नाश्ता, अहो छोटे मला का? काय हरिशेठ, इतके वाईट दिवस आले? देवळासमोर देवाची सेवा चालली दिसते. अहो, कसली सेवा आणि कसलं काय? इथं रावसाहेबांनी इथं लोकांची चप्पल सांभाळायचं काम दिलंय मला. एकदम बरोबर काम दिलंय तुला. ए नाही, समजे इज्जत काढतात, आता तुम्ही माझी इज्जत काढ. शेवटी नशीब हो आबासाहेब, दुसरं काय. अहो म्हणून तर माझ्या कामाची कदर होत नाही. कशी होणार? हिरा पारखून गेला आमच्यासारखाच कोणीतरी पाहिजे. तुम्हाला एवढ्या वेळा म्हणलं आम्ही आमच्याकडे या, पण नाही. तुमचा जलम त्या रावसाहेबाच्या वाड्यावरच जाणार. अहो, आता काय आपलेच होट आणि आपलेच जात. पर आबासाहेब, नाही म्हणजे वरची कमाई असेल असं काय काम असेल तर सांगा मला. असं? बर, काय चाललंय रावसाहेबांचं सध्या? कुठं काय, अहो इकडे येतात आणि नवनवीन संकल्प बोलून जातात. संकल्प? कसला संकल्प? अहो तुम्हाला ठाव नाही? अहो रावसाहेब दसऱ्याला कार्यकर्त्यांचा लय मोठा मेळावा घेणार आहेत, कार्यकर्ता मेळावा. आणि हा, त्याच्यात महिला कार्यकर्त्यांची संख्या वाढावी ना, म्हणून त्यांच्याकडून औक्षण पण करून घेणार. म्हणजेच काय, रावसाहेब डायरेक्ट चर्चेत राहणार. मग युवा नेते, आपल्याला बी काहीतरी संकल्प करावा लागणार, काहीतरी करावं लागणार. पण आबासाहेब, इथं स्पर्धा करून काय फायदा आहे ना आपला? कसा फायदा नाही? कसा फायदा नाही? तो रावसाहेब तिकडे पेपरात यावं, टीव्हीवर झळकावून जीवाचा आटापिटा करतोय, आणि आपण हाताची घडी तोंडावर बोट. नाही 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 नाही, काहीतरी करायला पाहिजे. मला वाटतं आबासाहेब, आपल्याला जर काही करायचं असलं ना, तर पक्षाकडनं एखादं मोठं कार्य करावं. अरे राजकुमार, अरे तू कार्य करणार कवा, लोकांच्या नजरेत येणार कवा, वाहवा मिळवणार कवा? अरे यात किती येळ जाईल ठाव आहे का तुला? या येळेत तर ते रावसाहेब तुम्हाला खाऊन टाकते. असा दणका दिला पाहिजे, असा बोबाटा केला पाहिजे की डायरेक्ट चर्चेत आली पाहिजे तुम्ही. एकदम बरोबर बोलतोस बघतो. आम्हाला बी काहीतरी असा सॉलिड कार्यक्रम करावा लागणार. आबासाहेब, नाही म्हणजे माझ्या डोसक्यात एक सॉलिड आयडिया सांगू का? ए, तुझी आयडिया राहू दे तुझ्याकडे. थांबा, बोल रे तू हरी. आबासाहेब, आपण काय करू, समध्या गावाच्या मोहर तुमची तुला करू, म्हणजे पुष्प तुला करू. हा, आणि तीच फुलं इथं देवाला वाहू. म्हणजे काय होईल, तुम्ही समध्या लोकांच्या नजरेत याल आणि मीडियाच्या नजरेत बी राहाल. काय म्हणताय? वा 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 वा,
सॉलिड आयडिया आहे तुझी हरी. आता या कार्यक्रमाची समधी जबाबदारी तुझ्यावर. करशील ना? अहो करशील ना काय, मी तर इकडे सगळ्यांच्या कार्यक्रमाचीच करायला आलोय ना, तुम्ही काय बी काळजी करू नका. ना बघतो समजा. रमे, खरंच तुला मानलं पाहिजे बघ. अगं काम बी करतेस, अभ्यास बी. लक्षात कसं काय राहतं तुझ्या? डोकं बनबनायला होत असेल ना? अगं मंजू, स्वयंपाक आणि अभ्यास दोन्ही बी माझ्या आवडतीची काम आहेत. मला कशाला होईल त्रास? खरंच तू एकदम मनावरच घेतलंय बघ. भय, आता काय बी झालं ना तरी छोट्या मालकांचा विश्वास नाही मोडायचा. जसा जमेल तेवढा अभ्यास करायचा ठरवले मी. हे फक्त तूच करू शकतेस. रमे, मला तर असं झालं तू कधी एकदाची परीक्षा पास होते. शिक्षण पूर्ण करून काय करायचंय? नाहीतरी भाकऱ्याच थापायच्या ना, आमट्याच ढवळ्याच्या आहेत. साफ कर नीट तांदूळ. अगं सुमे, हे तूच बोलू शकतेस. नाही कसं आहे, कोणी सांगावं? रमा शिकून जर लई मोठी झाली तर अधिकारी बनू शकते ती. त्यासाठी तिनं इथून बाहेर पडलं पाहिजे ना. असं काही बी नाही, ती इथं राहून बी मोठी होऊ शकते. आता बघ की, रावसाहेबांचा कार्यक्रम बी रमानच ठरवलाय. कदाचित ती पुढारी बनू शकते या कार्यक्रमाची. मंजू, नाही म्हणजे आता कंचा कार्यक्रम ग? रावसाहेब महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र आयोजित करणार आहे. आणि त्याची समधी तयारी रमानं केली. तर सुमे, मी काय म्हणत होते, रमा जर शिकली ना तर कदाचित या रोजगार केंद्राची मोठी अधिकारी पण बनू शकते. त्यासाठी तिला कुठं बी जायची गरज नाही. समजलं ना? महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र, इथं लय मोठी बातमी आहे हरी. आबासाहेबांना कळवायलाच पाहिजे. प्रताप, काय ग? अरे रमाने जी कल्पना सुचवली होती ना, ती मी रावसाहेबांना सांगितली. मग काय म्हणाले ते? अरे त्यांना खूप आवडली. आणि महत्वाचं म्हणजे रमाचं अगदी भरभरून कौतुक करत होते ते. प्रताप, खरंच तुझा चॉईस एकदम करेक्ट आहे. आणि रमाने पुढे शिकायचं ठरवलंय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. अरे ती घरकामात तर आहेच हुशार, आणि आता ह्या सगळ्या गोष्टींमध्येही लक्ष घालायला लागलीये. आई, रमाना खूपच हुशार आहेत. त्यांना कुठलीही गोष्ट ना पटकन समजते. त्यामुळे त्यांनी शिकावं आणि खूप मोठं व्हावं, त्यासाठी मी काही करायला तयार. छोटे मालक, आम्हाला बी मोठं करा. मी बी हुशार आहे बर का. हा ज्यूस तुमच्यासाठी घे. नाही नकोय मॅम. हरकत नाही. छोटे मालक, एक सांगायचं होतं, जर माझ्या बी शिक्षणाचं बघा ना. बघूया, तुमचं शिक्षण कितवीपर्यंत झालंय? मी 5वी फेल आहे हो. पण मुळात लई हुशार आहे बर का मी, त्यामुळं कुठे आडणार नाही. तसं मला शिक्षण पूर्ण करायची लई तळमळ हो. आता तुम्ही माझं बी कल्याण करा ना. ठीक आहे, बघतो मी काय करता येईल. चालेल, नक्की. छोटे मला डबा तयार आहे, तुम्ही घेऊन जा सोबत. हे पंचायतीत यायला मला जमणार नाहीये ना, म्हणून. का नाही जमणार? अहो, बाईसाहेब म्हणाल्या महिला स्वयंरोजगार केंद्र आहे ना, ते आपल्या गेस्ट हाऊस मध्ये सुरू करायचंय. त्यामुळे तिथली साफसफाई करावी लागणार आहे. अच्छा, पण माझी एक मीटिंग आहे आणि त्यामुळे जेवायला उशीर होईल, तर तोपर्यंत टिफिन थंड होईल. अहो, मग मी एक काम करते, आधी डबा घेऊन येते आणि मग साफसफाई करायला जाते. नाही, तुम्ही असं नका करू. मी साफसफाई करायला हरीला सांगतो. तुम्ही टिफिन घेऊन या. चालेल. आलं. अव, त्यांच्या रोजगार कार्यक्रमाची अशी काय वाट लावतो ना का तुम्ही बघतच बसाल बघा. जसं बोलतोय तसं करून दाखव म्हणजे झालं. अहो, आबासाहेब तसंच म्हणणार. त्यांच्या कार्यक्रमाला असा काय थप्पा लावतो आणि तुमचा कार्यक्रम असा हिट करतो ना की समजे बघतच बसणार. नाही, तुम्ही मागवा. 2 टरक फुलांचे मागवाच तुम्ही. त्याची तू नको काळजी करू. त्या रावसाहेबाला पाण्यात बुडवायला पाण्यासारखा पैसा खर्च करायची तयारी आपली. करून त्या रावसाहेबाचा धुव्वा उडवायचा आहे. त्या गावात फक्त एकाची चर्चा राहिली पाहिजे. आबासाहेब देशमुख, तुमची
चर्चा राहणार. तेवढं ते आपलं ते म्हणजे ते आलं ना लक्षात. तू त्याची काळजी करू नको. किती नोटा लागणार आहे ते सांग आणि येऊन घेऊन जा. तर तुम्ही एवढं प्रेमानं सांगताय तर येतो घ्यायला नोटा. तुम्ही रेडी ठेवा नोटा. ठेवू का? कसला नोटा रे? नोटा अहो कसल्या नोटा? नोटा नाही ते हा म्या वोटांविषयी बोलत होतो. रावसाहेबांचे वोट वाढवायचे ना तर तेच बोलत होतो कार्यकर्त्याशी. बरं आपल्याला पंचायत ऑफिसात जायचं होतं ना, जायचं का? नाही तू थांब, मी जातो. बरं ते आपलं गेस्ट हाऊस आहे ना, ते सगळं स्वच्छ झाडून घे. जळमट असतील तर ती काढून टाक आणि फरशी एकदम स्वच्छ पुसून घे. गेस्ट हाऊस एकदम लख चकचकीत झालं पाहिजे. हो तूच. करतो ना म्या, साफ करतो. पर छोटे मला म्या संध्याकाळपर्यंत सगळं काम झालं पाहिजे, लक्षात ठेव. काय तर म्हण गेस्ट हाऊस झाडून घे. अरे पार कचरा करून टाकला या बाप लेकाने तुझा. पर आता हरी बी एक दिवस तुमचा कचरा करतो की नाही ते बघाच. वा हरिशेठ, मजा येते ना हे काम करायला. तरी म्हणलं होतं तुम्हाला इकडं टप्पा द्या, पर नाही. छोट्या मालकांच्या मोर येऊ नका, पर ऐकलत का नाही? आता ही कामं करा लागली ना, तळवे सोलायची कामं लागली. लोटा लोटा तिकडच्या छान छान नोटा सोडून इकडे झाड लोटा करा करा. लोटा लोटा लोटा. हरी तुमची हीच अवकात. अरे भाऊ थांबा. हे काय अजून मी झाडतातच आहे? अहो हे समजा काढायचं राहिलंय की. किती वेळ लावतो तुम्ही? पटपट हात चालवा की. नाही आता जादूची कांडी फिरवतो, म्हणजे जादूची कांडी फिरवली की साप, जादूची कांडी फिरवली की साप. हे बघ मला हे समज साफ कराया 2-3 तास लागतील. किती? 2-3 तास. आणि हे समजा माझ्या एकट्याने होणार नाहीये. तुमची ती रमा मॅडम कुठे आहे? तिला काही एवढीच काम आहे? गेली ती पंचायतीच्या ऑफिसात छोट्या मालकांचा डबा घेऊन. आणि माझ्यावर वैतागू नका. असं ना, मग तुमच्या त्या रमा मॅडम ना इथं पाठवा, इथं माझी मदत करा. कळलं? हे समजा माझ्या एकट्याच्याने होणार नाही, आधी सांगून ठेवतो. तुम्ही आहे ना साफ करा आधी, आणि ती आली की आम्ही दोघी बी येतो मदतीला. बोंबा मारताय. पटापटा हात चालवा. ही मंजू बी लयच फडफड करते नाही का? बरोबर आहे. ती रमा तिची मैत्रीण आहे ना का? आता काहीतरी करायला लागल हरी, काहीतरी करायला लागल. रोजगार केंद्र लयच उभारायला लागलेत ना. नाही तुम्हाला आता आडवा केला ना तर माझं नाव हरी लुकटुके नाही. रमा, असं किती वेळ तुम्ही इथं उभं राहणार आहात? तुम्ही जेवत नाही तोपर्यंत. आणि मी जेवलोच नाही तर मग मी इथेच उभी राहीन. मग वाजू देत किती वाजायचं ते. असं नका करू, तुम्ही जा. अहो पर छोटे मालक जेवून घ्या ना तुम्ही. हे बघा 15 मिनिट बी लागत नाही. अहो मी जेवणार नाही असं म्हणतच नाहीये. मला अर्जंट काम आहे, या सगळ्या फाईल चेक करायच्या आहेत आणि अर्जंट रिपोर्ट पाठवायचा आहे म्हणून म्हणतोय. बरं ठीक आहे, पण नक्की जेवाल ना? हो, हे पटकन आटपून घेतो आणि जेवतोच. बरं ठीक आहे. बरं छोटे मालक मी येते. वरच्या डब्यात चपात्या ठेवल्यात, खाली भाजी आहे आणि मग काकडी आणि टोमॅटो. बरं बघतो. बरं ठीक आहे. अरे रमा तू? दामू दादा, अहो बरं झालं तुम्ही आलात. आता छोट्या मालकांच्या जेवणाची जबाबदारी तुमची. तू काय बी काळजी करू नको, मी आहे ना. तुझा निवांत. अरे बापरे, किती नाटक करावं लागतं यार. नाटक? ते कशाला? अरे हा, माझं डाएट आहे ना, तर त्या म्हणत होत्या की माझ्या समोरच जेवा म्हणून सगळा हा खटाटोप चाललाय. अच्छा असं आहे वय.
हो असंच आहे आणि मला रिकामा डबा घरी घेऊन जायचंय. तू एक काम कर, तू जेवून घे आणि सगळा डबा संपवा. म्या एवढं सगळं? अरे एवढा म्हणजे काय, किती बारीक झालायस तू. घे घे, खाऊन घे, चल पटकन. रमा मॅडम आता मजा बघा. या हरीची नडानडी किती महागात पडते ते आता कळलंच तुम्हाला. आता असं काय स्वागत करतो तुमचं, काय आयुष्यभर या हरीला लक्षात ठेवाल. लयच नाक मुरडत चालतेस ना हो माझ्या मोर. त्याच नाकावर नाही तुला आपटला ना तर नाव हरी सांगणार नाही. अगे रमे, ए रमा, अगे लवकर ये. अगं केवढा मोठा इंचू आलाय आणि मोठी काठी घेऊन ये त्याला मारा. लवकर ये, लवकर ये. आले आले. अरे भाऊ ओ हरी भाऊ, आव तुमचा फोन वाजतोय कधीचा. आव आबासाहेबांचा फोन आहे. मी उचलू का? नका नका, थांब थांब, मी आलो, थांब थांब. मेलो रे मेलो. आता काय मी जित्ता राहत नाही रे, गेलो. काय हरी भाऊ, इंचू जरा जास्तच मोठा होता वाटतं. तुमच्या पापाचा इंचू तुम्हाला चावला बघा. हे ती टाकी